तर अभियांत्रिकी प्रवेश 2024 SC ST प्रवर्गासाठी आवश्यक कागदपत्रे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहिलं जे सर्टिफिकेट आहे महत्त्वाचं किंवा पहिलं डॉक्युमेंट आहे ते आहे तुमचं MST CET 2024चं PCM स्कोअर कार्ड किंवा JEE 2024 स्कोअर कार्ड. ठीक आहे. तर जर तुम्ही MST CETच्या स्कोअरवरती जर ॲडमिशन घेणार असाल तर तुमचं MST CETचं PCM ग्रुपचं, ठीक आहे, तुमचं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी PCM म्हणजेच मॅथ्स सब्जेक्ट तुमचा या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जर तुम्ही मॅथ्स ड्रॉप केला असेल, PCB ग्रुप असेल तुमचा, तर तुम्ही या ठिकाणी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकत नाही. तुम्ही PCM ग्रुपमधून ॲडमिशन घेऊ शकता किंवा PCMB ग्रुपमधून पण ॲडमिशन घेऊ शकता, पण तुमचा मॅथ्स सब्जेक्ट जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी असणं गरजेचं आहे. की त्याचसोबत जर तुम्ही JEE 2024 पण तुम्ही दिली असेल तर तुम्ही JEE मधून पण ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्ही JEE मधून किंवा JEEच्या स्कोअरवरती ॲडमिशन घेणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला JEEचं स्कोअर कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं सर्टिफिकेट जे आहे ते आहे तुमचं इयत्ता 10वीचं गुणपत्रक, म्हणजे तुमच्या 10वीचं मार्कलिस्ट. ठीक आहे. या ठिकाणी मार्कलिस्टसोबत तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट पण तुम्ही सोबत ठेवा. ठीक आहे. काही कॉलेजेसमध्ये मागितलं जातं तुमचं 10वीचं सर्टिफिकेट पण द्या म्हणून. तर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल समोर जे पिंक कलरमध्ये आहे ते तुमचं आहे 10वीचं मार्कलिस्ट आणि हे जे ग्रीन कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे ते आहे तुमचं 10वीचं सर्टिफिकेट. ठीक आहे. या ठिकाणी यामध्ये काहीच फरक नाही मित्रांनो, फक्त ह्याचं जे इम्पॉर्टन्स आहे ते फक्त फरक आहे. बाकी ह्या सर्टिफिकेटवरच्या साऱ्या डिटेल्स आणि तुमच्या मार्कलिस्टवरच्या सगळ्या डिटेल्स एकदम सेम आहेत. पण तुमच्याकडे 10वीच्या शाळेमध्ये तुम्ही जावा आणि तुमच्या 10वीच्या शाळेमध्ये तुमचं मार्कलिस्टसोबत तुमचं सर्टिफिकेट आलेलं असतं. पण जे मुलं मागतील किंवा ज्या मुलांना त्याची डिमांड असते तेच फक्त मुलांना ते दिलं जातं. तुम्ही जाऊन तुमच्या शाळेमधून ते कलेक्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुमचं तिसरं हे आपण डॉक्युमेंट पाहूया. तर तिसरं तुमचं डॉक्युमेंट आहे की इयत्ता 12वीचं गुणपत्रक. तुमचं 10वीची मार्कलिस्ट आहे जशी इम्पॉर्टंट, तशीच तुमची 12वीची मार्कलिस्ट पण तुम्हाला या ठिकाणी गरजेची आहे. ठीक आहे. आणि हे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे, झेरॉक्स वगैरे चालणार नाहीत. ॲडमिशनसाठी तुमच्याकडे हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुमचं तर चौथं डॉक्युमेंट आहे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट. ठीक आहे. तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, शाळा सोडल्याचा दाखला, किंवा जर तुम्ही CBSE SSC म्हणून जर तुम्ही ट्रान्सफर होत असाल तर तुमचं त्या ठिकाणी ट्रान्सफर सर्टिफिकेट पण असणं गरजेचं आहे तुमच्यासोबत. ठीक आहे. सो त्याची फक्त तुम्ही खात्री करून घ्या एकदा. त्यानंतर 5वं डॉक्युमेंट जे आहे ते आहे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला. ठीक आहे. आता तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला असणं गरजेचं आहे. तुमच्या डोमिसाईल सर्टिफिकेट जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेट पण तुमचं या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. पण तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती ॲज तुमची नॅशनॅलिटी तुमची इंडियन असं त्याच्यावरती मेन्शन केलेलं असायला पाहिजे. जर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तुमची नॅशनॅलिटी इंडियन असं लिहिलेलं असेल तर तुम्ही डोमिसाईलच्या जागी तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट पण त्या ठिकाणी यूज करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला एकदा कॉलेजकडून तुम्हाला कन्फर्म करून घ्यावं लागेल की जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल किंवा त्यामध्ये काही तुमचा फॉल्ट असेल तर तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे ते त्या ठिकाणी कन्सिडर करणार का नाहीत हे तुमच्याकडे तुम्हाला व्हिडिओ ह्याच्यातून तुमच्या कॉलेजमधून एकदा कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 6वं सर्टिफिकेट आपण पाहूया. तर ते आहे जात प्रमाणपत्र, म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे. या ठिकाणी SC आणि STच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट या ठिकाणी मानलं जातं हे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे. तर हे पण तुमच्याकडे ओरिजिनल असणं गरजेचं आहे. त्यानंतर 7वं डॉक्युमेंट जे आहे ते आहे तुमचं जात वैधता प्रमाणपत्र, म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी. या ठिकाणी जर तुमची कास्ट व्हॅलिडिटी एक्सपायर झालेली असेल किंवा त्याची जी व्हॅलिडिटी आहे ती संपलेली असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते अपडेट करून घेणं गरजेचं आहे, रिन्यू करून घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशनच्या काळात हे खूप महत्त्वाचे 2 डॉक्युमेंट्स आहेत. हे 2 डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा जो आहे ते 8वं डॉक्युमेंट आणि शेवटचं तुमचा कलर फोटो आणि स्कॅन केलेली सही. ठीक आहे मित्रांनो. तर हे डॉक्युमेंट पण तुमचं गरजेचं आहे. लेटेस्ट फोटो तुमचा 12वी नंतरचा किंवा तुमचे जुने फोटो असतात काही मुलांचे खूप 8वी 9वी 10वीतले, तर ते फोटो तुम्ही घेऊन जाऊ नका ॲडमिशनसाठी, कारण हे जे फोटो आहे ते तुमचा 4 वर्ष यूज होणार आहे तुमच्या सर्व डॉक्युमेंट्सवरती किंवा सर्व सर्टिफिकेट्सवरती. तर तुमचा आत्ता लेटेस्ट एक फोटो काढा चांगला आणि त्यासोबत तुमची स्कॅन केलेली सही, म्हणजे एखाद्या पांढऱ्या कागदावरती तुमची चांगली मोठी सही करा, त्याचा एक चांगला क्लिअर फोटो काढा आणि ते स्कॅन केलेले फोटो तुमच्याकडे असू द्या. तुम्हाला या ठिकाणी अपलोड करण्यासाठी कॉलेजच्या वेबसाईटवरती किंवा कॉलेजने जर मागितली तुमच्या IDवरती वगैरे पेस्ट करण्यासाठी तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची सही असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा कलर फोटो नवीन लेटेस्ट असलेला पासपोर्ट साईज आणि तुमचे स्कॅन केलेली सही तुमच्याकडे ठेवा. ठीक आहे मित्रांनो. तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला 8 गरजेचे आहेत. हे जे 8 सर्टिफिकेट आहेत ते तुमच्याकडे असायलाच पाहिजे ओरिजिनलवाले. त्याचसोबत ह्या 8 सर्टिफिकेटचे 2 ते 3 बंच तुम्हाला झेरॉक्सचे पण बनवायचे आहेत. ठीक आहे. तुमच्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे मागितले जातात की तुमचे हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत त्याचे तुम्ही झेरॉक्सचे आम्हाला कॉपी पण द्या सगळ्या म्हणून. तर ऐन टायमाला तुम्हाला तिथं झेरॉक्स सेंटर शोधा, त्यांचं सेटअप करा, पूर्ण झेरॉक्स काढून ते परत सर्टिफिकेट तिथं अपलोड करा. हे पूर्ण तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये ऑन द स्पॉट. त्यामुळे तुम्हाला मी आत्ताच सजेस्ट करत आहे की तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ओरिजिनल ठेवाच. त्याचसोबत तुम्हाला या सर्व डॉक्युमेंट्सची झेरॉक्स कॉपी आहे ते 2 ते 3 बंच तुमच्याकडे एक्स्ट्रा ठेवा. जर मागितले तिथं एक्स्ट्रा झेरॉक्स कुठले तर तुम्हाला तिथे लगेच देता यावेत आणि तुमच्या ॲडमिशनमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, कुठल्याही प्रकारचा डिले येऊ नये, त्यासाठी तुम्हाला ही टिप होती. ठीक आहे मित्रांनो. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.